मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरा खलबत झाली आहे। रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाल्याची माहिती समोर येते। विधान परिषद रणनीतीसह खाते बदलाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तर विधान परिषदेमध्ये सुरस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। बिनविरोध निवडणूक होत नाहीये, कारण जागा आहेत 11 आणि उमेदवार आहेत 12। त्या पार्श्वभूमीवर आता जे सत्ताधारी आहेत त्यांना आपल्या सर्वच्या सर्व 9 जागा 9 उमेदवार जे उतरवलेले आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांना निवडून आणण्याचं आव्हान आहे। कारण जरी त्यांच्याकडे संख्याबळ असलं तरी देखील फुटीची भीती व्यक्त केली जाते, मतफुटीची। कारण दुसरीकडे राष्ट्रवादी एसपी कडून दावा केला जातोय बरेचसे आमदार हे आपल्या सोबत असल्याचा, तर काँग्रेस आणि शिवसेना युबीटी यांचाही आत्मविश्वास दुणावल्याचं पाहायला मिळतं। कारण जो काही निकाल आलेला आहे लोकसभेमध्ये त्यावरून बरेचसे लोक आपल्या सोबत येणार असा दावा ते करताना दिसतात महाविकास आघाडीमधील नेते। आणि या पार्श्वभूमीवर होणारी ही जी निवडणूक आहे विधान परिषदेची, त्यामध्ये आता नेमकं काय चित्र असेल, कोण निवडून येणार, कोणाच्या बाजूने संख्याबळ आहे ते स्पष्ट होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।